मैत्रिणींनो, आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे की प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिन कसं वाढवायचं. जर प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या शरीरामधले जर रक्ताची पातळी कमी झाली असेल तर असे कुठले कुठले घरगुती उपाय आहेत जे तुम्ही करू शकतात, हेच आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात पहिलं जाणून घेऊयात की हिमोग्लोबिन म्हणजे काय. तर हिमोग्लोबिन एक प्रोटीन असतं जे आपल्या लाल रक्तपेशीमध्ये आढळतं आणि त्याचं काम आहे की आपल्या शरीरामधल्या अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा करणं. प्रेग्नन्सीमध्ये काय होतं, आपल्या रक्ताची जी पातळी आहे ते 30 ते 40% वाढलेली असते. त्यामुळे ह्या वाढलेल्या रक्ताच्या रिक्वायरमेंटचा पुरवठा करणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. जर आपल्या शरीरामधलं हिमोग्लोबिन कमी असेल तर काय होऊ शकतं, तर आईला थकवा जाणवतो, आईला दम लागतो, अशक्तपणा येतो. त्यासोबतच बाळाच्या वाढीवरती पण परिणाम होतो. बाळाची व्यवस्थित वाढ होत नाही, बाळाचं वजन वाढत नाही, त्याची प्री मॅच्युअर डिलिव्हरी पण होऊ शकते आणि मियाचा पण धोका उद्भवतो. त्यामुळे शरीरामधलं हिमोग्लोबिन व्यवस्थित मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. साधारणतः तुमच्या शरीरामध्ये किती हिमोग्लोबिन असलं पाहिजे, तर जर तुम्ही फर्स्ट किंवा सेकंड ट्रायमेस्टरमध्ये असाल तर तुमच्या शरीरामध्ये 11.9 ग्राम पर डिलिमीटरचं हिमोग्लोबिन प्रमाण असलं पाहिजे, ते किंवा त्याच्यापेक्षा जास्त. आणि जर तुम्ही थर्ड ट्रायमेस्टरमध्ये असाल तर 10.5 ग्राम पर डिलिमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त हिमोग्लोबिनचे शरीरामध्ये प्रमाण असलं पाहिजे. जर तुमचं शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण याच्यापेक्षा कमी आहे तर डॉक्टर तुम्हाला नक्की काही मेडिसिन्स किंवा औषध प्रिस्क्राईब करू शकतात. त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सांगण्यानुसार तुमची औषधं कंटिन्यू करा. तर आता आपण बघूयात की कुठले कुठले घरगुती उपाय आहेत जे तुम्ही करू शकता जेणेकरून तुमचं हिमोग्लोबिन वाढू शकतं. तर सर्वात पहिलं म्हणजे हिरव्या पालेभाज्या. तर आपल्याला आपल्या डाएटमध्ये पालक असेल, मेथी असेल, शेपू असेल, या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करायचा आहे. हे सर्व आयर्नचे उत्तम सोर्स आहे. त्याच्यामध्ये आयर्न, कॅल्शियम, फॉलेट भरपूर प्रमाणामध्ये असतं, जेणेकरून तुम्हाला रक्त वाढीसाठी तसंच हिमोग्लोबिन वाढीसाठी नक्की मदत होते. त्यानंतर तुम्ही खजूर असेल, अंजीर असेल आणि मनुके हे तुमच्या डाएटमध्ये ऍड करायचे आहेत. साधारणतः हे ड्रायफ्रुट्स तुम्ही स्वच्छ धुवून रात्री भिजून ठेवायचं आणि सकाळी ते उठल्यानंतर तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला बीटरूट आणि डाळिंब यांचा समावेश तुमच्या डाएटमध्ये करायचा आहे. तर साधारणतः तुम्ही काय करू शकता, डाळिंब हे ॲज अ फ्रूट तुम्हाला जेव्हा पण खावं वाटत असेल एखादं फ्रूट तर तुम्ही डाएट मध्ये तुमच्या ऍड करू शकता. वीक मधून 2-3 वेळेस जरी तुम्ही खाल्लं तरी सफिशियंट आहे. त्यासोबतच बीटरूटचा समावेश तुम्ही दररोज जेवताना ॲज अ सॅलड म्हणून करू शकता किंवा मग एबीसी एक ज्यूस असतो. एबीसी ज्यूस म्हणजे ऍपल, बीटरूट, कॅरेट याचा पण ज्यूस जर तुम्ही वीक मधून 2-3 वेळेस घेतला तरी त्याची मदत तुम्हाला नक्की होते रक्तवाढीसाठी. तर या दोन्हीचा समावेश तुम्ही तुमच्या डाएटमध्ये करायला हवा. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे तीळ. तर तिळाचा समावेश तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये करायचा आहे. काळे तीळ तुम्ही जनरली 1 स्पून पण खाऊ शकतात आणि नाहीतर मग तिळाचे लाडू किंवा असं करून तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये तिळाचा समावेश करायचा आहे. लक्षात घ्या, तीळ अति प्रमाणात पण घ्यायचे नाहीत कारण ते खूप गरम असतात. त्यामुळे व्यवस्थित काळजी घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन कमी क्वांटिटीमध्येच ते तुमच्या डाएटमध्ये ऍड करा. अति नका करू, जेणेकरून ते खूप गरम असतील तर तुम्हाला मग दुसरा काहीतरी धोका निर्माण होऊ शकतो. नेक्स्ट आहे शतावरी. शतावरी पावडर आपल्याला मिळते, सगळ्यांनाच माहिती आहे. ती पण तुमच्या डाएटमध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याच्याने पण तुमच्या शरीरातल्या रक्त वाढीसाठी आणि आयर्न किंवा कॅल्शियमसाठी खूप मदत होते. त्यामुळे तुम्ही ते पण तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. शतावरी पावडर तुमच्या डाएटमध्ये ऍड करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना एकदा नक्की त्यांचा सल्ला घ्या, जेणेकरून ते तुम्हाला सांगतील की हे तुमच्यासाठी बेस्ट आहे की नाही. त्यासोबतच जर तुम्ही अंडी खात असाल तर अंड्याचा समावेश पण तुम्ही तुमच्या डाएटमध्ये करा. त्याच्यामध्ये उत्तम प्रमाणामध्ये तुम्हाला B12 मिळतं, जेणेकरून तुमच्या रक्तवाढीसाठी ते खूप अतिशय महत्त्वपूर्ण ठरतं. नेक्स्ट म्हणजे काय, आयर्नचं जे ऑब्झॉर्प्शन आहे ते व्हिटॅमिन सी सोबत खूप चांगलं होतं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये जेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही आयर्न रिच डाएट घेताय तर तुम्हाला व्हिटॅमिन सी पण तेवढंच तुमच्या डाएटमध्ये ऍड करायचं आहे. व्हिटॅमिन सी म्हणजे काय, तर तुम्हाला लिंबू असेल, आवळा असेल, त्यासोबतच ऑरेंज असतील, हे पण तुमच्या डाएटमध्ये ऍड करायचे, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये जे आयर्नचं ऑब्झॉर्प्शन आहे ते खूप चांगल्या प्रकारे होतं. मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओजमध्ये पण ऑरेंज का तुम्ही डाएटमध्ये ऍड करायला पाहिजे हे पण सांगितलं आहे. त्यामुळे या गोष्टींचा समावेश तुम्ही केलात तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही टाळायला पाहिजे. तर सर्वात पहिलं म्हणजे जेवणाच्या आधी किंवा नंतर तुम्ही चहा आणि कॉफी घेणं टाळलं पाहिजे, जेणेकरून तुमचं जे तुम्ही जे खाल्लंय त्याचं व्यवस्थित पचन होत नाही. नेक्स्ट म्हणजे आयर्न हे कधीच तुम्हाला कॅल्शियम सोबत घ्यायचं नाहीये. जे पण तुम्ही पदार्थ आयर्न रिच आहेत, बीटरूट असेल, जे पण मी आता व्हिडिओमध्ये सांगितलंय ते तुम्हाला कॅल्शियम म्हणजे काय, तर दूध आणि दुधाचे पदार्थ ज्या पण गोष्टीमध्ये कॅल्शियम आढळतं ते हे 2 क्लब नाही करायचे. डॉक्टर पण तुम्हाला हा सल्ला देतातच तुमच्या व्हिजिटमध्ये,
कारण जर तुमची कॅल्शियमची पण टॅबलेट असेल आणि आयर्नची पण टॅबलेट असेल तर त्यांच्यामध्ये ॲटलिस्ट 2-3 तासाचं अंतर पाहिजे, नाहीतर ते व्यवस्थित तुमच्या शरीरामध्ये आयर्नचं ऑब्झॉर्प्शन कॅल्शियम असल्यामुळे होऊ शकत नाही. त्यामुळे चहा किंवा दुधासोबत आयर्नची गोळी घेणं किंवा आयर्नचे पदार्थ घेणं कम्प्लिटली टाळा. ॲटलिस्ट मिनिमम 2-3 घंट्याचा तरी त्यामध्ये गॅप असू द्या. तर मैत्रिणींनो, मी सांगितलेली सर्व जर काळजी तुम्ही घेतली आणि सर्व जे पण मी पदार्थ तुम्हाला सांगितले जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड केले तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. तर मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या शरीरामध्ये कसं हिमोग्लोबिन मेंटेन करताय मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर चर्चा करताना. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.